सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यम् भृत्यारत्यहं प्रणतपालभवाब्धिपूतम् वन्दे महापुरुषसे चरणारविन्दम् वंशी विभूषि सकरा तत्त्वमहं न जाने जय जय श्री राधारमण जय जय नवलकिशोर जय गोपी चित्रचोर प्रभु फणेन्द्र माथा मुकुटे जळाळी कारुण्य सिंधु भवदुःखहारी वीण शंभो मजगोनतारी आनंद श्री कृष्ण चंद्र भगवान की जय उमापति महादेव की जय भोलेश्वर भगवान संकीर्तन ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः जटाधरा शिवा जटाधरा हर हर बोले नमः शिवाय जटाधरा शिवा जटाधरा हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय
नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय प्रस्तुत आपण सर्वजण देवरूप श्रोतृवर्ग भगवान शंकराची गुणगाथा या ठिकाणी श्रवण करण्याकरता उपस्थित आहोत. त्या अनुषंगाने हे जे व्यासपीठ आहेत या व्यासपीठाला आणि या व्यासपीठाकडून माझा सगळ्यांना सप्रेम श्री शिवाय नमस्तुभ्यं. भगवान शंकराची कथा या ठिकाणी श्रवण करत करत आज आपण 5व्या दिवसामध्ये सगळेजण पदार्पण करत आहोत. चौथा आहे का? आणि 4थ्या दिवसामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी असताना भगवान खोलेश्वराचा दरबार आहे, पूर्णा मातेचं अंगण आहे आणि या पूर्णा मातेच्या कुशीमध्ये आपण त्याच शक्ती म्हणजे ही जी शक्ती आहेत पूर्णा ही शक्ती आहेत आणि या शक्तीची असणारा जो शिव आहे या शिवाची कथा आपण या ठिकाणी ऐकत आहोत. आणि म्हणून गेल्या 3 दिवसापासून आपण ही कथा या ठिकाणी ऐकत आहोत. आजचा 4था दिवस आहे. कालच्या कथेमध्ये आपण देवाच्या अनेक लीला ऐकल्या. लीलाकारी असणारा देव जो देव आहे लीलाकारी, त्या लीलाकारी देवाच्या कथा आपण सगळ्या जणांनी ऐकल्या. आजही त्याची कथा ऐकायची आहे. आजही आपण काही कथा ऐकणार आहोत. जरी आपण कथा ऐकलेल्या जरी असल्या ना तरी ह्या कथा ऐकाव्याच लागतात परत परत, कारण भागवतही तेच आहेत, रामायणातही तेच आहेत आणि शिवपुराणातही तेच. नवीन कथा जर आपल्याला ऐकायची असेल तर खरं सांगू का, आता आपलं शिवपुराणही पाठ झालंय सगळ्यांचं. जवळजवळ झाले ना पाठ? झालंय तुमचं पाठ? शिवपुराण काय झालंय? आता मी खाली बसतो, तुम्ही वर बसा, इथं या. ऐकलंय आपण. शिवपुराणही आपलं जवळजवळ पाठ झालं, रामकथाही पाठ झाले. आता एकच ग्रंथ आपल्याकडे नवीन राहिला आहे, त्याचं नाव आहे शिवलीला अमृत कथा. एवढी आता नवीन आहेत आपल्यासाठी. पण ते आता त्याची 7 दिवस स्पेशल योजना करावी लागते. बघू आपण, आला परत चान्स तर कधीतरी. शिवलीला अमृत, त्याच्यामध्ये भगवान शंकराच्या लीला आलेल्या आहेत. लीला आणि अमृत. ज्या अमृताचं प्राशन जर करायचं असेल, अमृत काय होतं? अमृत पिल्यानंतर काय होतं? माणूस अमरत्व बनत असतो. पण ते अमरत्व माणसाला कुठपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत शिल्लक असतं अमरत्व. परंतु कथारूपी अमृत असं आहे की जे माणसाला दिव्य बनवतं. दिव्य मग अमृत पिल्यानंतर माणूस अमर होतो आणि कथा अमृत पिल्यानंतर माणूस दिव्य होत असतो. दिव्य होत असतो. म्हणून माणसाने अमर होण्याच्या भानगडीत कधीच पडायचं नाहीत. व्हायचं असेल तर माणसाने अंतःकरणातून दिव्य बनलं पाहिजे. दिव्य कसं बनलं पाहिजे? दिव्य बनलं पाहिजे. जेवढे काही दैत्य राक्षस या सगळ्यांनी देवाला एकच वरदान मागितलंय की देवा आम्हाला अमर करा. देवाने सांगितलं अमर करता येणार नाहीत, पण साधू संत जे आहेत तुम्ही पहा, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज यांचं जीवन जर तुम्ही पाहिलं तर यांचं जीवन दिव्य बनलंय. दिव्य नाही का? म्हणून आजही गेल्या 750 वर्ष झाले ज्ञानेश्वर महाराजांना समाधी घेऊन, पण आजही त्यांच्या नावाने सगळीकडे जय जयकार होतोय. दिव्य बनले ना, दिव्य. म्हणून ही जी कथा आहेत ना, माणसाला अमरत्व प्रदान करणारी नाहीत, माणसाला दिव्यत्व प्रदान करणारी अशी ही कथा आहेत. कालच्या कथेमध्ये आपण काही कथा ऐकल्यात. आजही आपल्याला या ठिकाणी कथा ऐकायच्यात. आज तर आपल्याला सुंदर झाकी सुद्धा पाहायची आहेत. सती दहनाची झाकी आपण पाहणार आहोत आजच्या कथेमध्ये. तुम्हाला जर थोडं गरम होत असेल तर तुम्ही मध्ये सरकलात तरी चालेल. नंतर ज्या वेळेला महादेव येईल ना त्यावेळेस तुम्ही जागा सोडली तरी चालेल बरं का. आज जरा आभाळपणे आणि गरमटपणे थोडीशी. कालच्या कथे मी भगवान शंकराच्या नामाचं महत्त्व सांगितलं होतं. भगवान शिवजींचं नाव कशापेक्षा मोठं आहेत? भगवान शंकराचं नाव किती मोठं आहेत? कशापेक्षा मोठं आहेत?
गगनापेक्षा मोठे आहेत. गगनापेक्षा मोठे आहेत. मग ते प्रमाण सांगता येईल का मी तुम्हाला जे प्रमाण सांगितलं होतं ज्ञानेश्वर महाराजांचं? सांगा ना. जे प्रमाण आहेत ते प्रमाण तुम्ही सांगितलं तर चांगलं होईल. काय प्रमाण? हरिपाठ पाठ आहे आपला. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड आणि गगनाहुनी वाढ नाम आहे. गगनापेक्षाही भगवान शंकराचं नाव आहे. बर, आणखीन एक. भगवान शंकराला आवडणाऱ्या 3 वस्तू मी तुम्हाला कालच्या कथेमध्ये सांगितल्या. भगवान शिवजींचं नाम, दुसरं आहेत, तिसरं आहेत. मग या भस्माने कोण पवित्र झालं? भस्माने मी काल तुम्हाला एक कथा सांगितली. त्या कथेमध्ये त्या पवित्र झाला तो दैत्य ब्रह्मराक्षस पवित्र झाला. पण त्याला किती जन्माची आठवण झाली? 25 जन्माची त्याला आठवण झाली. मग पहिल्या जन्मात कोण, दुसऱ्या जन्मात कोण, अशी आठवण करत 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 तो त्या ठिकाणी वामदेव नावाचे जे ब्राह्मण आहेत ना, त्या ब्राह्मणाच्या पाया पडायला लागला. कारण भस्म अंगाला लागले होतं. त्या भस्माचं महात्म्य. आणखीन एक रुद्राक्षाचं महात्म्य सांगत असताना मी काल एका गणिकेचं चरित्र तुमच्या पुढे मांडलं. जरी व्यवसाय गणिकेचा असेल पण अंतःकरणामध्ये मात्र शिवजींविषयी असणारं तिचं प्रेम होतं. आणि जो माणूस तिच्याकडे येईल, जो माणूस त्या गणिकेकडे जर आला तर त्या ठिकाणी तिची सेवा करत असताना महादेव म्हणून ती गणिका त्या व्यक्तीची सेवा करायची. पण काय दिलं होतं त्या सेवकाने, त्या महादेवाने काय दिलं होतं तिला? लिंग. कोणत्या धातूचं होतं? एक विशिष्ट धातू होता तो. ते लिंग फुटलं. पण 2 पक्षी मी तुम्हाला सांगितले, 2 प्राणी सांगितले. कोणते आहेत ते प्राणी? माकड आणि कुक्कट आणि मरकट असे त्याचे नाव आलेले आहेत शास्त्रामध्ये, म्हणजे या कथेमध्ये. फार गोड तुम्ही कथा ऐकतायत बरं का. लक्षातही तुम्ही ठेवतायत, चांगली गोष्ट आहे. लक्षात कथा असली तर आमचं बरं आहे, म्हणजे तुमचं बरं आहे. ज्या दिवशी तुम्ही कथा लक्षात ठेवली, ज्या दिवशी तुम्ही कथा ठेवली ना, त्या दिवशी मला सुभाष पांडितच बसावं लागेल बरं का. सुभाषनं मला पांडिवाली महाराज नाव ठेवलं. बाळू महाराज 2 आहेत ना, ते बाळूचा ते, मग त्यांनी मला पांडिवाली महाराज. आपल्या गावामध्ये वावराची नावं बिले खाशी, वावराची नावं. कृष्णवाडी ह्या परिसराला काय म्हणतात दादा? ह्या परिसराला खोलेश्वर महादेव मंदिर. का दुसरं काही? लोणी. तुम्हाला पाहिलं लोणी आठवली. लोणी, अजून पाबळ, अजून फुलाचं नदीच्या वरचं काय शेरी. वा रे वा, हे नाव आहेत आपल्या. फरगाडा, माळ असे नाव आहेत नाही का. चला, आज कथेमध्ये प्रवेश करायचा आहे आपल्याला. उपवास करेल त्याच्या प्रीती माझं प्रेम जास्त वाढलं जाईल आणि त्याच्यावरती मी सदैव कृपा करेल. म्हणून आज आपण म्हणजे ऐका ना, हा जो आपला आजचा सप्ताह चालू आहे, ह्या महिन्यामध्ये 15 तारखेला शिवरात्र होऊन गेली. झाली आपली शिवरात्र 15 तारखेला. उपवास किती जणांनी केला शिवरात्रीचा उपवास? काही जणांची हात नाही वर झाली. उपवास नसेल 5 परवान्या सांगितलंय आपल्याकडे. 5 उपवास नक्की धरले पाहिजे. जाऊ द्या 5 सोडा, पण एक तरी धरा. भगवान शंकराचं शिवपुराण ऐकल्याचा फायदा तरी होईल आपल्याला. निदान त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये प्रेम तरी जागृत होईल, निर्माण होईल. आणि प्रेमाशिवाय कुठली गोष्ट शक्य नाहीत ना. प्रेमाला फार किंमत आहे. प्रेम करताय तुम्ही, भक्ती करतायत. भक्ती या शब्दाचा अर्थच होतो प्रेम. भक्ती म्हणजे भगवंतावरती केलं जाणारं प्रेम. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही आहे. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला.
ऐका महिमा बडीची गोरे हाय बिल्लारीची गोरे हाय बिल्लारीची ओर देवाचा ओर देवाचा भुकेला ओर देवाचा भुकेला प्रेमाचा भुकेला थोर पण कोण तो आहेत शिव. आता ऐका, आता हे जे भांडण मिटून गेलं तो तिघही जण आपापल्या कामधंद्याला निघून गेले. कोण? ब्रह्मा विष्णू महेश या तिघांना कामं वाट्याला आली. जन्माला घालणे, उत्पत्ती करणे, पालन पोषण करणे, संहार करणे. आता तिघही जण निघून गेले. पण भगवान शंकराने आणखीन एक सांगितलं होतं त्या दोघांना, ब्रह्मदेवाला आणि भगवान विष्णूला सांगितलं होतं की इथून पुढे आपण जे तिघ जण आहोत ना, हे तिघ जण आपण पृथ्वीमधले या सृष्टीतलावरचे मुख्य देव मानले जाऊ. पण मुख्य देव मानत असताना माझी एक शक्ती आहेत, परा अंबिका. ही जी परा अंबिका आहेत हे 3 रूप धारण करेल. माझी शक्ती आणि शिव. शक्तीपासून शिव नाहीत आणि शिवापासून शक्ती नाहीत. ऐका मी सांगणार आहेत शिव आणि शक्ती काय आहेत. सगळ्यात मोठी शक्ती काय असेल तर त्या शक्तीचं नाव आहे श्री शक्ती. श्री शक्ती सगळ्यात मोठी आहेत. म्हणून मी सांगितलं होतं. आता परत कालही हा प्रश्न विचारला. आता पाहू किती जणांच्या आणखी लक्षात आहेत. मला सांगा, यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता, कुठल्या ग्रंथामध्ये आलेला श्लोक आहे हा प्रश्न मी कालही विचारला होता. सांगता आला नाही कोणाला, पण मी सांगितला होता. आता परत विचारतोय, सांगता येईल? तुम्ही म्हणशाल महाराज पैसे तू घेतो वावर ठोक्यानं लावतो का? मनुस्मृती त्याच्यामध्ये म्हटलं आहेत ना, मनुस्मृती या ग्रंथामध्ये स्त्री शक्ती सगळ्यात मोठी शक्ती आहेत, कारण ती शिवाची शक्ती असणारी आहेत. म्हणून स्त्रीपासून अनेक देवदेवता जन्माला आले. याची कथा मी सांगणार आहेत उद्याच्या सत्रामध्ये, परवाच्या सत्रामध्ये. उद्या आपल्याला महादेव पार्वतीचा विवाहाची कथा पाहायची. नमः पार्वतीपते शिव हर हर. भगवान शंकराने सांगितलं माझी जी शक्ती आहे 3 रूप धारण करेल. मग कोणती? ऐका, भगवान शंकराने सांगितलं माझी शक्ती माझ्याबरोबर सती रूपाने किंवा पार्वती रूपाने राहील. ही शक्ती ब्रह्मदेवाबरोबर सावित्री रूपाने राहील. आणि ही शक्ती भगवान विष्णू बरोबर लक्ष्मी रूपाने राहील. लक्ष्मी किती जणांना आवडते? लक्ष्मी आवडते. लक्ष्मी समजा जर इथं आता कमळाच्या फुलामध्ये जर लक्ष्मी प्रगट झाली, त्याच्या हातातून जर 50, 100च्या 200च्या नोटा जर पडायला लागल्या तर किती जण कथेमध्ये बसतील? खरं सांगा, बोला ना. सगळेच बसतील? तुम्ही बसा. तुम्ही बसलात चालेल, मी पहिलं उठेल जागेवर, मी जागा सोडेल पहिली. लक्ष्मीच्या मागे आपण सगळे जर लागलोयत ना, ती लक्ष्मी सुद्धा देवाच्या पायाजवळ आहेत ना. पाय लक्ष्मीची हाती आणि तिसी यावे का कुलती. अशी लक्ष्मी भगवान विष्णूकडे आहेत. जगातली सगळा पैसा जिच्याकडे आहे तिचं नाव आहे लक्ष्मी. ती देवाच्या पायाजवळ आहेत अशी लक्ष्मी. आता ऐका, ही शक्ती तिघांकडे आहेत. आता हे जे दोघं जण आहेत, भगवान शंकर आणि सती म्हणजे भगवान शंकराची असणारी प्रिय असणारी पत्नी. या सतीचं चरित्र आपल्याला येणार आहेत. पण अगोदर सती आणि भगवान शंकर हे कैलासामध्ये न राहता सगळ्यात अगोदर राहत आहेत ते काशी नगरीमध्ये. काशी नगरी अत्यंत पवित्र असणारी नगरी आहे. जसं जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, असं पंढरपूरचं वर्णन आहे. जेव्हा कोणीच नव्हतं ना, जेव्हा काहीच नव्हतं तेव्हापासून पंढरपूरचं महत्त्व सांगितलंय. जसं भगवान विष्णूने पंढरी निर्माण केली, तशी भगवान महादेवाने सगळ्यात अगोदर काशी नगरी तयार केली. काशी नगरी, या काशी नगरीमध्ये भगवान शिव आणि माता सती अत्यंत समाधानाने आणि सुखी संसार त्या ठिकाणी काशी नगरीमध्ये करतायत. मग इथं सूत महाराजांना काही प्रश्न विचारले. महाराज, भगवान शंकर सगळ्यात अगोदर कैलास नगरीमध्ये जर राहत असतील तर ते मग कैलासामध्ये कसे राहण्याकरता गेले? त्याचं कारण काय? कैलास हा पर्वत आहे, कारण पर्वताला सुद्धा आपल्याकडे देव मानण्याची प्रथा आहे. लक्ष द्या, आपल्या हिंदू धर्मामध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये आपण प्रत्येक कणाकणात देव मानतो. माझं बोलणं थोडंसं लक्षात घ्या. प्रत्येक कणाकणात म्हणजे काय? आपण झाडामध्ये सुद्धा देव मानतो, आपण प्राण्यामध्ये सुद्धा देव मानतो, आपण डोंगरामध्ये सुद्धा देव मानतो, आपण माणसामध्ये सुद्धा देव मानतो. माझं बोलणं लक्षात घ्या. आपण
झाडांमध्ये सुद्धा देव मानतो. मग ऐका ना, आपण पिंपळाला देव मानतो, आपण वडाला देव मानतो, आपण बेलाच्या झाडाला देव मानतो, आपण चंदनाच्या झाडालाही देव मानतो, नाही का? आजही पिंपळ तोडला जात नाही. जर पिंपळ तोडला तर असं म्हणतात, काय होतं? वंशाचं खुंट म्हणजे वंश खुंटला जातो. आजही वडाला पूजलं जातं. वडाला पूजतायत ना तुम्ही? वडाला कोणत्या दिवशी? सगळे सण तुमच्याच बाजूला वडलेले तुम्ही, आमच्या बाजूला एकच द्याला, पोळा. पोळ्याच्या दिवशी डुल्लट 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 बाहेर निघतो. ते बी नटून थटून. आणि तो पोळ्याचा बैल पाहिला की पहा ना, पोळ्याचा बैल किती सुंदर नटवला जातो. त्याला शिंगाला कलर काय, अंगावर झुरी काय, केस म्हणजे त्याच्या शिंगाला फुगे काय, या सगळ्या गोष्टी. त्या एखाद्या वेळेला असं वाटतं तो बैल पाहिल्यानंतर, पोळ्याच्या दिवशीचा बैल पाहिल्यानंतर आपल्यालाही बैलच व्हावं वाटतं, कारण एवढं त्याचं थाट नाही का आपण करतो. सगळे सण तुमच्या बाजूला. वड सावित्री पौर्णिमेच्या दिवशी, वट पौर्णिमा या दिवशी आपण त्या वडाची पूजा करतो. का? त्याच्यामध्ये आपण देवत्व मानतो, देव आहे त्याच्यामध्ये. आणखीन सांगू, बेलाच्या झाडामध्ये सुद्धा आपण देव मानतो. बेलाचं झाड हे भगवान शंकराचं स्वरूप आहेत. भगवान शिवजींना अत्यंत प्रिय असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्याच्यामध्ये बेलाच्या झाडाचं सुद्धा महत्त्व आहे. बेलाचं पान, आणि हे जे बेलाचं पान आहेत ना, या बेलाच्या पानाची माती जर आपण कपाळाला लावली तर ती भस्मा एवढी पवित्र या शिवपुराणामध्ये सांगितली. जर आपल्या घरापुढे, दारापुढे, वावरामध्ये जर ते पवित्र असणारं चंदनाचं झाड असेल, किंवा मग चंदन सुद्धा देवाला वापरतात बरं का. पंढरपूरमध्ये जर गेला तर चंदनाची पानं सुद्धा देवाला वापरतात. कारण देव असा आहेत. भगवंताला तुम्ही काहीही अर्पण करा, पण अर्पण करत असताना मनातून, अंतकरणातून करा. मी नाही सांगत. 9व्या अध्यायामध्ये, गीतेचा 9वा अध्याय उघडा. 9व्या अध्यायामध्ये स्वतः देवाने सांगितलंय, पत्रम पुष्पम फलम तोय यो मे भक्त्या प्रयच्छती तदम भक्ती परिहुत मश्नामी प्रयतात मना. म्हणजे भगवान कृष्ण कन्हैया, भगवान विष्णू परमात्मा त्या 9व्या अध्यायातल्या गीतेच्या श्लोकामध्ये सांगतात, पत्रम पुष्पम फलम तोय. मला पत्र म्हणजे कुठलंही पत्र वहा, फळ वहा, फूल वहा, मी अत्यंत तुमच्यावरती प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. बेलाच्या झाडाचं महत्त्व सांगितलंय. बेल अत्यंत पवित्र आहेत. म्हणजे आपल्याकडे बेलाच्या झाडातही देव मानला जातो. आणखीन पुढे जाऊन सांगतो आता. आपल्याकडे प्राण्यांमध्ये सुद्धा आपण देव मानतो. प्राण्यांमध्ये देव मानतो. आजही आपण कुत्र्याला लात मारत नाही. कुत्र्याला लात मारत नाही आपण. गाडीवर असल्यावर ती गोष्ट वेगळी आहे. कुत्र्याला का? त्या कुत्र्यामध्ये आपण कोण मानतो? आजही आपण हत्तीची पूजा करतो. का करतो? हत्तीमध्ये कोण मानतो आपण? आजही आपण बैलाची पूजा करतो पोळ्याच्या दिवशी म्हणा, किंवा दररोज जरी केली तरी चालते, पण करतो ना. का? त्या बैलामध्ये आपण कोणाचं स्वरूप मानतो? म्हणजे आपली हिंदू संस्कृती अशी आहे की जी प्रत्येक कणाकणामध्ये देव मानणारी आहेत. पण देव मानणारा माणूस जे आहेत ना, आता ऐका, तसं माणसांमध्ये सुद्धा आपण देव मानतो. मग माणसातला देव, ऐका ना, माणसातला देव, गळ्यामध्ये माळ घातली म्हणजे माणसातला देव, माणूस तो देव आहे असं नाही ना. माणसातला देव बिगर माळीचा सुद्धा असू शकतो. कसं काय सांगतो आहे. माणुसकी मला सांगायची. एक वारकरी लांबून वारकरी, समजा नांदेड जिल्ह्यातला वारकरी, नांदेडवरून पंढरपूरला निघाला. जात असताना रस्त्याने दरमजल करत पायी तो त्या ठिकाणी जातोय, पंढरपूरला जातोय. आणि पंढरपूरला जात असताना एका गावामध्ये त्याचा मुक्काम पडला. ज्या गावामध्ये त्याचा मुक्काम पडला त्या गावाच्या महादेवाच्या मंदिरामध्ये तो त्या ठिकाणी गेला. आणि महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर संध्याकाळची वेळ आहे, एका जागेवरती बसलेले आहेत, जेवणाला म्हणजे भूक लागलेली आहेत. 40 किलोमीटर चालत तो त्या मंदिरामध्ये येऊन पोहोचले आहेत. मग मंदिरामध्ये हरिपाठ करणारी मंडळी आली. हरिपाठावाल्यांनी विचारलं, का हो वारकरी, कुठून आले? नांदेड जिल्ह्यातून आले. आलो बरं का. कुठं निघालात? पंढरपूरला. मग राहा आजच्या दिवस आमच्या या मंदिरामध्ये, आजच्या दिवस राहा म्हटले. हरिपाठ झाला, निघून गेले. पण एकाही हरिपाठ करणाऱ्या माणसाने त्यांना जेवायला चला असं म्हणलं नाही. ऐका, एका नाही म्हटलं नाही, निघून गेले. दिवाबत्ती करणारे आले मंदिरामध्ये. दिवाबत्ती करणारे आले. दिवाबत्ती केली. त्यांनी सांगितलं, कुठून आले वारकरी? नांदेड जिल्ह्यातून. कुठे निघाले? पंढरपूरला. बरं राहा मग आजचे दिवस या मंदिरामध्ये राहा. दिवाबत्ती केली आणि सांगितलं 40 वर्षापासून दिवाबत्ती चालली आहेत हे सांगितलं आणि घरी निघून गेले. पण जेवायला चला असं म्हणले. थोड्या वेळाने रात्रीच्या वेळेला भजने आले. भजन म्हणणारे
भजने मंडळी आले आणि त्यांनी सांगितलं वारकरी कुठून आले? नांदेड जिल्ह्यातून. कुठं निघाले? पंढरपूरला. बर 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 राहा मग आजचे दिवस राहा येतं, पण जेवायला चला असं म्हटले नाहीत. 12 वाजालो घोळून घोळून भजन केलं. पुतळ्यान पैजण डोरलन घोळून भजन केलं, पण जेवायला चला असं म्हटले नाहीत. मग आता ऐका बरं का, आता वारकरी त्या मंदिरामध्ये झोपला. वळकुटी आणलेली आहेत. वळकुटी कळते? वळकुटी टाकली, त्या मंदिरामध्ये झोपला. पण झोप येत नाहीत का? भूक लागलेली आहेत ना, कडकडून भूक लागली आहेत, झोप येत नाहीत. थोड्या वेळाने हे सगळे निघून गेले. भजन करणारे, हरिपाठावाले, दिवाबत्तीवाले, देवदेव करणारे सगळे निघून गेले. आणि सगळ्यात शेवटी तिथं एक पेताड आलं. पेताड कळतं? पेताड आलं आणि विचारलं वारकरी कुठून आले? नांदेड जिल्ह्यातून. कुठे निघाले? पंढरपूरला. जेवले का? काय विचारलं? जेवले का? जेवले का म्हटल्याबरोबर त्या वारकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. त्याने सांगितलं, अरे 40 वर्षापासून तुमच्या गावामध्ये हरिपाठ करणारी मंडळी आहेत, त्यांनी म्हटलं नाही जेवायला चला म्हणून. दिवाबत्ती करणारे आले, त्यांनी सांगितलं 20 वर्षापासून दिवाबत्ती करतोय, जेवायला चला म्हटले नाहीत. भजनेवाले आले, भजने मंडळी भजन करून गेले, पण जेवायला चला असं म्हटले नाहीत. मग त्या पेताडाने काय केलं? रस्त्याच्या कडेला हॉटेल उघडं होतं. 2-4 वडापाव आणले, 2 बिस्लरीच्या पाण्याच्या बॉटला आणल्या, त्या वारकऱ्याजवळ दिल्या. वारकरी वडापाव खाल्ले, पाणी पिला, आरामात झोपला. खरं सांगा, माणुसकी वारकऱ्याला कोणाला आहे? वारकरी म्हणजे माणुसकी कोणाला आहे? आता हा आवाज ज्या पेताडापर्यंत पोहोचला ना, ते म्हणतील महाराज तर आपल्या पार्टीचा आहे. बरोबर आहे ना? कोणी दाखवली माणुसकी? कोणी दाखवली? पेताडानं दाखवली. भजण्यावाले म्हणजे मी सांगायचा मुद्दा एकच आहे, माळ घातली म्हणजे माणूस झाला, याच्यात नवल नाही येत ना. बिगर माळकरीही देव होऊ शकतात. आपला विषय कुठून बाजूला झाला होता? सती इथनच बाजूला झाला होता का आपला विषय? मध्येच काही जरी सुचलं ना मग विषय बाजूला होऊन जातो. महादेव पार्वती त्या ठिकाणी अवंती नावाच्या आपल्या त्या काशीनगरीमध्ये राहत आहेत, वास्तव्य करतायत. काशीनगरीमध्ये राहत असताना भगवान शंकर कैलासामध्ये कसे गेले याची एक सुंदर कथा या ठिकाणी येते. पहा, भगवान शिवची कैलासामध्ये का राहण्याकरता गेले? तर ब्रह्मदेवाने अनेक प्रकारची सृष्टी निर्माण केली, भरपूर सृष्टी निर्माण केली. ब्रह्मदेवाने जी सृष्टी निर्माण केली ना, ती सृष्टी फक्त माणसाची जास्त निर्माण केलेली आहे. माणसाची सृष्टी जास्त निर्माण केली, महिलांची सृष्टी जास्त निर्माण केली नाहीत. मग महिलांची सृष्टी निर्माण करण्याकरता भगवान शंकराला स्पेशल खास एक अवतार घ्यावा लागला. त्या अवताराचं नाव आहे अर्धनारी नटेश्वर. याची कथा मी सांगणार आहे तुम्हाला परवाच्या सत्रामध्ये. ब्रह्मदेवाने भरपूर सृष्टी निर्माण केली. सृष्टी निर्माण होत असताना एका क्षेत्रामध्ये एक यज्ञदत्त नावाचा ब्राह्मण त्यांनी जन्माला घातला. यज्ञदत्त त्या आणि त्यांचा संसार चालू आहे. त्यांना पुढे चालून एक मुलगा झाला. त्या मुलाचं नाव आहे गुणनिधी. यज्ञदत्त नावाचा ब्राह्मण, गुणनिधी नावाचा त्याचा मुलगा. पण मुलगा बऱ्याच दिवसांनी झाला, नवस सायास करून झाला. नवसाचे सायासाचे पोरं नवस केल्या म्हणजे नवसाचे पोरं चांगले निघतील. नवसाचे पोरं चांगले निघतील. खरं सांगू का दादा, गावात कथा करायला एवढा आनंद वाटतो, कारण एवढं तीक्ष्ण उत्तर आहेत. मी इकडनं काय म्हणणार आहे त्यांच्या लगेच लक्षात येतं, लगेच कॅच करतात ते. नवसाचे हे पोरगं चांगलं निघलंय का? मग नाही ना हो. नवसाचे पोरं तसं हा जो गुणनिधी आहेत ना, नवस सायास करून झालेला मुलगा आहे. बाप सात्विक आहेत, मुलगा मात्र वाईट, संस्कार वाईट झाले. म्हणून मी सांगितलंय पहिल्या दिवशी की सतीचं काम एकच आहे, संस्कार करणे. सती म्हणजे आई, आईने संस्कार करायचे असतात. पण आज कोणी कोणाला मानत नाहीत, ही गोष्ट वेगळी आहे. आज कोणी कोणाचा आदर करत नाहीत, कोणी कोणाला सन्मान देत नाहीत. पहा तुम्ही, सन्मान कोणीच कोणाला देत नाहीत. कारण त्याचं कारण एकच आहे, आपण जे अन्न खातो ना, त्या अन्नावरती प्रभाव थोडासा वेगळा पडला. कोणाचा प्रभाव पडला माहिती आहे? त्या अन्नावरती प्रभाव पडला कलीचा. आणि कलियुगाने आपण ऐका ना, माणसं बिघडलेत याच्यात नवल नाही आहेत. माणसं बिघडलेत त्याचं कारण एकच आहे, कलीचा प्रभाव झालेला आहे. म्हणून माणसाची बुद्धी खराब झाली, मन विचार बदलले जात आहेत. त्याचं कारणच ते.
आज कोणी कोणाला मान सन्मान देत नाहीत. कोणी केवढा जरी असला तरी मान सन्मान दिला जात नाही. पण ऐका ना, माणसाजवळ नम्रता असणं ही लय महत्वाची गोष्ट आहे. नम्रता असली पाहिजे. नम्रता म्हणजे लवचिकता. वाकण्या कोणी जरी आलं, राम राम हो, राम राम, जय हरी, रामकृष्ण हरी, ही नम्रता आहे. नम्रता सध्या महत्वाची सांगितलीत. हे नदी आहेत. नदी, आपल्या नदीमध्ये वाळू आहेत, पण काही नदीमध्ये ना एक गवत असतं, लव्हाळ नावाचं गवत. लव्हाळ पाहिलं तुम्ही? लव्हाळ नावाचं गवत. ते लव्हाळ नावाचं गवत असं असतं, पाणी आला ना, पूर आला की ते खाली वागतं, पूर गेला की परत सरळ उभं राहतं. म्हणून ते कितीतरी पुरं पाहतं. आणि नदीच्या काठावरचे हे झाडं हे पहा ना, ते थेट गंगासागर पाहण्याकरता गेले. फुकट 1 रुपया खर्च न करता, वाकले नाही म्हणून हे झाडं वाकले नाही म्हणून. नम्रता महत्वाची असते ना, नम्रता. मुलगा जो आहे, सती आई जी आहेत, आईने मात्र संस्कार करायचे असतात, पण हा गुणनिधी आहेत ना, संस्कारहीन झालेला आहे. संस्कारहीन. काही ठिकाणी असं असतं, मुलगा चांगला असतो, बाप बिघडलेला असतो. काही ठिकाणी बाप बिघडलेला असतो तर मुलगा चांगला असतो. बरोबर आहे ना? असं असतं. काही ठिकाणी मुलगा चांगला असतो, बाप बिघडलेला असतो. आणि काही ठिकाणी बाप बिघडलेला असतो, मुलगा चांगला असतो. पण काही आता बरोबर आलं ना? तुम्ही फक्त 5Gचं नेटवर्क ठेवा. 5G आता 4Gला 3Gला 2Gला रेंज राहिली नाही अजिबात. बरं तरी आपल्या गावात 4-5 टावर आहे निदान, नाही काही तर. काही ठिकाणी पहा ना तुम्ही, काही ठिकाणी मुलगाही सारखाच आणि बापही सारखाच असतो. मुलगाही सारखाच आणि बापही सारखाच. एका संत्र्यामध्ये मुलगा, एका संत्र्याच्या बागामध्ये मुलगा त्या ठिकाणी संत्रे चोरण्याकरता गेला. मोसंबी चोरायला गेला. मोसंबी चोरत असताना त्या मालकाने, मोसंबीच्या बागाच्या मालकाने त्याला पकडलं. का रे, चोऱ्या करतो? अरे आज तू संत्रे चोरतोय, आज तू मोसंबी चोरतोय, उद्या चलून तू घरं फोडशील, चल तुला तुझ्या बापाकडे नेतो. त्या पोराने सरळ सांगितलं, माझा बाप तुम्हाला घरी सापडणार नाही. का सापडणार नाही? तुझा बाप का पंढरपूरच्या वारीला गेला का? पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या माणसाचे पोरं असे चोरी करणारे निघतात का? नाही. मग माझा बाप पंढरपूरला गेला नाही, चल मग तुझ्या बापाकडे नेतो. त्याने सांगितलं, माझा बाप घरी सापडणार नाही. म्हणे कुठे? ते पहा ना, पुढच्या झाडावर चढलाय, पहा नाही का? सात्विक मुलगा. आणि काही ठिकाणी बाप बिघडलेला असतो, पण या ठिकाणी असं आहे, मुलगा बाप चांगला आहे, मुलगा बिघडलेला आहे. त्या मुलाने त्या ठिकाणी चोऱ्या माऱ्या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केल्या. त्याचं नाव आहे गुणनिधी. आणि मग दुःखाचं वातावरण सगळ्या घरामध्ये निर्माण झालं. दुःखाचं वातावरण. आता ऐका ना, दुःख हे प्रत्येकाला येत असतं. दुःखाचं वातावरण प्रत्येकाच्या ठिकाणी असतं. लक्ष द्या, माझं बोलण्याकडे 2 मिनिटं लक्ष द्या. काय, जन्माला जर आपण आलोय, इथं देव जरी जन्माला आला त्याला सुद्धा दुःख भोगावं लागतं. संत जरी जन्माला आले त्यांना सुद्धा दुःख भोगावं लागतं. आणि माणूस जरी जन्माला आला ना तरी त्याला सुद्धा इथं दुःख भोगावं लागतं. दुःख भोगावं लागतं. मी उदाहरण देईल तुम्हाला प्रभू रामचंद्राच्या जीवनातलं. प्रभू रामचंद्र यांच्या जीवनामध्ये सुद्धा दुःख आलं, पण किती वेळा आलं ऐका. ज्या वेळेला प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक उद्या दुसऱ्या दिवशी होणार होता, दुसऱ्या दिवशी रामचंद्र राज्याच्या गादीवरती बसणार होते, पण आदल्या दिवशी कैकेयीने 2 वर मागून घेतले, भरताला गादी आणि रामाला वनवास. दुसऱ्या दिवशी दशरथ राजाचं असं म्हणणं होतं की आपण उद्या रामाचा राज्याभिषेक करून टाकू. मला सांगा, जर ज्या दिवशी ठरलं होतं आदल्या दिवशी रामाचा राज्याभिषेक झाला असता तर रामायण घडलं असतं का? नसतं ना घडलं. म्हणजे फक्त म्हटलं काय, एकच शब्द वापरला, उद्या आपण बघू. मग आता ऐका, रामायणामध्ये उद्या या शब्दाचा अर्थ डायरेक्ट 14 वर्षे. उद्या शब्दाचा अर्थ 14 वर्ष. मग चांगली गोष्ट करत असताना कधीच म्हणायचं नाहीत की उद्या करू. कथेला यायचं असलं की म्हणायचं नाही कधी पहिल्या दिवशी जाऊ, दुसऱ्या दिवशी जाऊ, नाही का? जाऊ दे, आता कथा संपली, भंडाऱ्याला जाऊ. चांगलं काम जर करायचं असेल तर ती म्हण आहेत ना हिंदीमध्ये, कल करे सो आज कर और आज करे सो आप भी कर. आज जर राज्याभिषेक झाला असता तर प्रभू रामचंद्रांना दुःख आलं नसतं. दुःख आलं, वनवासाला निघाले. बरं, आता वनवासाला एकटे निघाले नाहीत, भावाला सोबत घेतलं, बायकोला सोबत घेतलं. मग आता मला सांगा, वनवासात गेल्यानंतर तरी प्रभू रामचंद्रांना सुख मिळायला पाहिजे होतं. इकडे लक्ष द्या ना, प्रभू रामचंद्रांना सुख मिळायला पाहिजे होतं ना वनवासामध्ये गेल्यानंतर. पण तिथं सुद्धा दुःख आलं. का? रावण
रावण आला, बायकोला चोरून घेऊन गेला. आलं परत प्रभूंच्या जीवनामध्ये दुःख. बरं आता ऐका, ज्या लंकेवरती आक्रमण करायला जायचंय त्या लंकेवरती जात असताना समुद्राने वाट अडवली, जगाच्या मालकाला समुद्राने वाट अडवली. आलं परत दुःख. बरं आता लंकेवरती गेल्यानंतर आक्रमण करत असताना, युद्ध सुरू असताना इंद्रजिताकडून आपल्या भावाला शक्ती लागली. आलं परत दुःख. बरं एवढं सगळं झालं, इंद्रजित मारला, कुंभकर्ण मारला, रावण मारला आणि हे सगळं झाल्यानंतर प्रभू रामचंद्र पुष्पक विमानामध्ये बसले, सगळे वानर सैन्यासहित अयोध्या नगरीमध्ये आले. मग आता एवढा 14 वर्षाचा वनवास भोगून आले होते. मग आता अयोध्या नगरीमध्ये आल्यानंतर तरी त्यांना सुख मिळायला पाहिजे होतं ना, सुख मिळायला पाहिजे होतं, पण नाही मिळालं. का? एक परीट बोलला. परीट या शब्दाचा अर्थ रामायणामध्ये परीट शब्द वापरलाय, त्या शब्दाचा अर्थ होतो धोबी. एक परीट असा बोलला, काही नाही हो, जास्त काही नाही बोलला, फक्त एवढाच की त्याची बायको सांगितलेल्या दिवसापेक्षा एक दिवस माहेरामध्ये शिल्लक राहिली होती. किती दिवस? फक्त काल येते म्हणून सांगितलं होतं आणि ती आज आली. एवढंच त्याला सहन झालं नाही. काल येते म्हणून सांगितलं आणि ती आज आली. एक दिवस शिल्लक राहिली, ती बी कोणाच्या घरी? बापाच्या घरी. दुसऱ्या कोणाच्या घरी नाही, बापाच्या घरी फक्त एक दिवस शिल्लक राहिली. आपल्या 15-15 दिवस जातात तर फोन लावायची हिंमत होत नाही. नाही हो श्यामजी, गेली होती 15 दिवस मागं, फोन लावायची हिंमत झाली नाही. त्याने सांगितलं, ऐका ना, त्याने एकच शब्द वापरला, अरे दुसऱ्याच्या घरामध्ये राहिलेली बाई माझ्या घरामध्ये घ्यायला मी काय राम नाही? आलं परत दुःख. परत प्रभू रामचंद्रांना वनवासामध्ये त्या ठिकाणी सीतामाईला पाठवून द्यावं लागलं. बरं आता ऐका, सीतामाई ज्या वेळेला परत वनवासामध्ये गेल्या ना, त्यावेळेला सीतामाई गरोदर होत्या आणि मग 2 मुलं झाली, लव आणि कुश. मग मला सांगा, बापाला मुलाचं तोंड पाहण्याचं भाग्य नसावं? पण प्रभू रामचंद्रांना मुलाचं तोंड पाहण्याचं भाग्य सुद्धा म्हणजे त्यांचं तेवढं सुद्धा नशीब नव्हतं. म्हणजे देव जरी जन्माला आला त्याला सुद्धा दुःख भोगावं लागतं. हा या दृष्टांताचा अर्थ आहे. हा जो गुणनिधी आहेत, अतिशय वाईट वागणार आहेत, पण जी आई आहेत ना, आईने नेहमी तिचे लाड, त्या मुलाचे लाड करावे. काही बाळा जाऊ दे, तुझ्याकडून चुका होताच असतात. काय? दररोज त्या ठिकाणी मुलाच्या खोड्या सांगण्याकरता दररोज तक्रारी घरामध्ये यायच्या. दररोज कोणी ना कोणीतरी खोडी सांगायचं, अहो तुमच्या मुलाने आज हे केलं, तुमच्या मुलाने ते केलं, चोरी केली, मारामारी केली. या खोड्या त्या ठिकाणी त्या गावातले लोक त्या ठिकाणी त्या गुणनिधीच्या आईला सांगायच्या. पण हा गुणनिधी मात्र ऐकत नव्हता. पण यज्ञदत्त घरी नसायचा, सतत पांघरून घालण्याचं काम करायचं. कारण आई शब्दाचा अर्थ असा आहे की मुलानं किती जरी खोड्या केल्या ना, तर खोड्या माफ करण्याची ताकद फक्त आईमध्ये असते. ते कोर्ट फक्त आईचं आहेत, ते कोर्ट कोणाचं नाही आहेत. मुलाच्या खोड्या आईच माफ करत असते. झालं असं पहा, त्या गुणनिधीने नाना प्रकारच्या खोड्या कराव्या, परंतु आईने पांघरून घालण्याचं काम करावं. पण एक दिवस खोडी जरा जास्त विकोप्याला गेली आणि विकोप्याला गेल्यानंतर लोकांनी सांगितलं, आता एकतर तुम्ही तरी गावात राहा, नाहीतर आम्ही तरी गावात राहू, नाहीतर गावामध्ये आम्ही राहणार नाहीत, तुम्ही तरी राहा. एक असं त्यांनी सांगितल्यानंतर हा जो यज्ञदत्त ब्राह्मण आहे त्याने सांगितलं, तुम्ही दोघंही माझ्या घरातून निघा. माझ्या घरात अजिबात थांबायचं नाहीत. दोघंही जण निघाले. कोण? आई निघाली आणि मुलगाही निघाला. बापाने दुसरं लग्न केल्यानंतर आता हा जो गुणनिधी आहेत ना, याने विचार केला की बस आता आपल्या बापाचा हात आपल्या खांद्यावरती नाही आहेत, आपल्या पाठीवरती नाही आहेत. आता गावातल्या लोकांचा मार खाल्ल्याशिवाय आपण राहू नयेत, म्हणून त्या ठिकाणी इथून निघायचा विचार केला. गुणनिधी निघाला. पण गुणनिधी जात असताना रस्त्याने जातोय आणि चालत असताना दरमजल करत 2-4 दिवसाचा उपाशी आहेत. भूक लागलेली आहेत पोटामध्ये भूक लागलेली आहेत. काय करावं? मग एका शिवालयामध्ये गेला. शिवालय म्हणजे भगवान शंकराचं मंदिर. शिवालय, शिव अधिक आलय असं त्याची संधी जर केली ना, संधी म्हणजे व्याकरणाच्या दृष्टीने शिव अधिक आलय. आलय म्हणजे येणारा आणि शिव म्हणजे मंदिर. शिवजींच्या मंदिरामध्ये जो येतो त्याला शिवालय असं त्या ठिकाणी संबोधलं गेलंय. एका पुरातन असणाऱ्या शिवालयामध्ये तो त्या ठिकाणी आला आणि आल्यानंतर आता मात्र भूक लागलेली आहेत. मग कोणीतरी एक श्रीमंत माणूस भगवान शंकराच्या पिंडीची पूजा करतोय. श्रीमंत आहेत
त्याने सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी भगवान शंकराच्या पिंडीवरती पाणी टाकलं, फुलं बेल पत्र या सगळ्या गोष्टी वाहिल्या, नैवेद्य आणला होता, नैवेद्य त्यानं त्या मंदिरामध्ये दाखवला. नैवेद्य दाखवणं झाल्यानंतर, कारण भगवान शंकराला 5 गोष्टी अतिशय प्रिय आहेत. लक्ष द्या आता, कोणत्या कोणत्या 5 गोष्टी? पहिला आहे धूप, दीप, नैवेद्य, बिल्वपत्र आणि भस्म. हे 5 गोष्टी भगवान शिवजींना अतिशय प्रिय आहेत. धूप नक्की दाखवावा. धूप दाखवत असताना अगरबत्तीचं दाखवू नये, फक्त एवढंच आहे. हां, धूप, दीप सुद्धा त्या ठिकाणी लावला पाहिजे. तुम्ही एक संकल्प करा, आजच्या दिवशी तुम्ही एक संकल्प करा, पुढच्या वर्षापर्यंत तुमचा संकल्प पूर्ण झालेला असेल. हां, फक्त संकल्प करा. संकल्प करत असताना मनापासून तुमचा संकल्प करा. मी विचारणार आहे तुम्हाला शेवटच्या दिवशी, तुमच्या प्रतिक्रिया मला जाणायच्या आहेत की 2 वर्षापासून आपण शिवकथा ऐकतोय, तुम्हाला काय अनुभव आला? भगवान शंकराच्या मंदिरामध्ये आपण येतोय, मग आपल्याला काय अनुभव आला? तो अनुभव तुम्ही शेवटच्या दिवशी नक्की सांगाल ना? ज्याला जो अनुभव आला आहे, अनुभव सांगितला पाहिजे. अनुभव सांगा, शेवटच्या दिवशी आपण घेऊ ते. 2 वर्षापासून आपण ऐकतोय, मग महाराज आम्हाला काही फायदाच झाला नाही. मग जर ऐका ना, तुमच्यामध्ये एखाद्याला जर फायदा झाला असेल आणि तुम्ही जर तुमचा त्या ठिकाणी तुमचं मनोगत जर सांगितलं ना, बाकीच्यांच्या समोर, या सगळ्यांच्या समोर जर तुमचं मनोगत सांगितलं, तर त्यांना सुद्धा भगवान शंकराची आवड लागेल आणि त्याचं पुण्य तुम्हाला लागेल. म्हणून तुमचा अनुभव तुम्ही शेवटच्या दिवशी सांगा माईकमध्ये. मी विचारेन तुम्हाला. अनुभव येणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून संकल्प केला पाहिजे. या वर्षी संकल्प करा, पुढच्या वर्षी संकल्प पूर्ण झालेला असेल. संकल्प करा भगवान शंकराच्या समोर. शिवालयामध्ये हा गुणनिधी गेला. काय होते? आणि शिवालयामध्ये गेल्यानंतर भूक लागलेली आहे. तो श्रीमंत माणसाने सुंदर नैवेद्याचं ताट समोर ठेवलं. त्यातला सुगंध सगळ्या मंदिरामध्ये दरवळू लागला, पसरू लागला. आणि सगळ्या मंदिरामध्ये पसरत असताना याने विचार केला, तर भूक तर लागलेली आहेत, मग आता आपण पोटामध्ये काहीतरी टाकलं पाहिजे. म्हणून त्या अनुषंगाने रात्रीची वेळ आहे, संध्याकाळची वेळ आहे, अंधार पडू दिला. आणि अंधार पडल्यानंतर शिवालयामध्ये गेला, आतमध्ये गेला, गाभाऱ्यामध्ये. गाभारा वेगळा, मंदिर वेगळं. आता आपलं जे आपण खाली उतरतो तो झाला गाभारा. आपण महादेवाच्या मंदिरात खाली जो उतरतो तो झाला गाभारा, पण वरचं जे आहे ते मंदिर आहे. मग गाभाऱ्यामध्ये त्या ठिकाणी गेला आणि आतमध्ये गेल्यानंतर पाहतोय तर नैवेद्य दिसत नाहीत. मग नैवेद्य दिसत नाही म्हणून प्रकाशाची गरज असते, प्रकाशाची उजेड. बॅटरीमध्ये शेल टाकावे लागतात ना, टॉर्च चालू करावा लागतो प्रकाशाकरता, नाही का? मग त्याने त्या ठिकाणी प्रकाश करायचा आहे. मग प्रकाश करत असताना समई जळत होती. समई म्हणा किंवा दिवा म्हणा. त्या दिव्यामध्ये त्याने स्वतःचं वस्त्र फाडलं, सुंदर वात तयार केली आणि सुंदर वात तयार करून त्या दिव्यामध्ये टाकली. त्या दिव्यामध्ये टाकल्यानंतर तेवढाच प्रकाश महादेवाच्या मंदिरामध्ये झाला. त्या प्रकाशाच्या साह्याने नैवेद्याच्या जवळ गेला आणि नैवेद्य शोधू लागला. नैवेद्य सापडला आणि नैवेद्य त्यानं खायला सुरुवात केली. मी कालच्या कथेमध्ये तुम्हाला सांगितलं, भगवान शंकराचा नैवेद्य अतिशय ग्रहण करण्याकरता योग्यतेचा आहे. काही लोक म्हणतात, म्हणजे याच्यामध्ये सूत महाराजांनाच प्रश्न विचारले होते की तुम्ही आम्हाला नैवेद्याविषयी महत्त्व सांगा. काही लोकांचं असं म्हणणं आहे की शिव नैवेद्य ग्रहण करू नये, पण सूत महाराजांनी सांगितलं की भगवान शंकराच्या प्रीती असणारं तुमचं प्रेम, निर्मळ अंतःकरण जर तुमचं असेल तर तो अवश्य तुम्ही नैवेद्य भक्षण करावा, नैवेद्य खावा, तो प्रसाद सेवन केला पाहिजे. म्हणून ऐका ना, इथनं जात असताना ह्या ज्या पंगत आहेत, हे जो प्रसाद आहेत, हा प्रसाद ग्रहण करूनच घरी जात जा. प्रसाद घेत जा, घरी जात जा, नाही का? प्रसाद महत्त्वाचा आहे. म्हणून प्रसाद शोधण्याकरता, प्रसाद घेण्याकरता मंदिरामध्ये त्या ठिकाणी गेला. खाल्लं, पण खात असताना पुजाऱ्याला जाग आली. जाग आली पुजाऱ्याला आणि धावा आरडाओरड करू लागला पुजारी. तेवढ्यामध्ये सगळ्या गावातले लोक जमा झाले. लोक जमा झाल्यानंतर याला पकडलं, पण नुसतं पकडलं नाहीत, मग मारायला सुरुवात केली. एवढं मारलं किती की जागेवरती त्याचा प्राणच निघून गेला. त्याला पब्लिक मार म्हणतात. पब्लिकचा मार, नाही का? एवढा मारला की जागेवरती प्राण निघून गेला. जीव त्याने त्या ठिकाणी सोडला. पण आता जीव सोडल्यानंतर, लक्ष द्या बरं का, जीव सोडल्यानंतर एकच काम त्यानं शेवटचं चांगलं केलं होतं. शेवटच्या क्षणामध्ये जाता फक्त त्यानं एकच काम चांगलं केलं होतं. स्वतःच्या वस्त्राची वात फाडली, दिव्यामध्ये टाकली होती. शेवटच्या क्षणाला माणसाच्या मुखामध्ये देवाचं नाव येत नाही. अंतकाळी मुखी ज्याच्या नाम आले मुखा, असं प्रमाण आहे. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही.
अंतकाळामध्ये ज्याच्या मुखामध्ये देवाचं नाव आलं ना, मग तो कितीही पापी वागलेला असेल पण त्यावेळेला माणसाला त्या देवाचं नाव मुखामध्ये येत नाही, देवाचं नाव मुखामध्ये येत नाहीत. यानं शेवटच्या क्षणाला एकच काम चांगलं केलं होतं, स्वतःचं वस्त्र फाडून, अंगावरचा शर्ट फाडून त्याची वात तयार केली आणि त्या दिव्यामध्ये टाकली. म्हणून त्याला नेण्याकरता त्या ठिकाणी भगवान शंकराचे दूत आले. भगवान शंकराचे दूत त्याला कैलासामध्ये घेऊन गेले. कैलासाची प्राप्ती त्याला झाली. आता कैलासाची प्राप्ती झाल्यानंतर हा जो गुणनिधी आहे, हा गुणनिधी पुढे चालून धननिधी झाला. याला पुढचा जन्म मिळत असतो. म्हणजे फक्त जन्म, हे जे संसाररूपी रडगराणं आहेत ना, मी काल सांगितलं, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे, नाही का. हे जे आहेत ना, हे चक्र 84 लक्ष, हे चक्र हे मोडलं पाहिजे. पण ते मोडता येतं फक्त याच देहामध्ये. मग साधू संतांनी हे चक्र मोडलंय. एकदाच जन्माला आले, परत जन्मच घेतला नाहीत. मग परत या गुणनिधीला पुढचा जन्म मिळाला. पुढचा जन्म मिळाला त्याला एका दम नावाचा राजा झाला. राजाचा जन्म मिळाला आणि काय नाव त्याचं आहे, दम. परंतु कैलासामध्ये जाऊन आलेला होता. कैलासामध्ये जाऊन आला असल्या कारणामुळे त्याला, ऐका ना, त्याला भगवान शंकराच्या विषयी प्रेम भावना जागृत झाली. का? कारण भगवान शिवजींचं त्यानं कैलास पाहिलं होतं, स्मरण त्याला त्या गोष्टीचं झालं होतं. म्हणून त्याने अनेक शिवालय बांधायला सुरुवात केली. राजा, इकडे लक्ष द्या ना माय. शिवालय त्यानं बांधायला सुरुवात केली. शिवालय म्हणजे मंदिर बांधायला सुरुवात केली भगवान शिवजींची. आणि पहा बरं का, जुने हेमाडपंथी आजही जे मंदिर आहेत ना, ते जुन्या लोकांनी बांधलेली मंदिर आहेत. हेमाडपंथी मंदिर म्हणतात त्याला. आणि ते मंदिर असे नुसत्या दगडावरती बांधलेली मंदिर आहेत, नुसत्या दगडावरती. पहा तुम्ही त्र्यंबकेश्वरला कोण कोण गेले, त्र्यंबकेश्वरचं मंदिर पाहिलं तुम्ही, भगवान त्र्यंबकराजचं मंदिर, सुंदर दगडाचं मंदिर बांधलंय. आणि हे जे मंदिर आहेत ना, पण त्या मंदिरामध्ये सुद्धा जुने लोक म्हणजे ते राहायचे ना, तर काही लोक त्या मंदिरामध्ये सुद्धा बोलता बोलता पाप करतात. हो, मंदिरामध्ये बोलता बोलता पाप केलं जातं. बोलता बोलता कसं, एका ठिकाणी आम्ही हेमाडपंथी मंदिर पाहण्याकरता गेलो होतो, कीर्तनाच्या निमित्ताने गेलो मी. आणि हेमाडपंथी मंदिर पाहण्याकरता गेलो. तिथला पुजारी होता. पुजाऱ्याने दाखवायला सुरुवात केली, महाराज असा दगड, अशी फाडी, असं मंदिरामध्ये नेलं महाराज. असा विशाल गाभारा, असा विशाल गाभारा, आमच्या गावासारखं मंदिर इतर ठिकाणी तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार नाही. पुजारी, आणि बोलता बोलता त्यानं बिडी काढली, देवाच्या समईवरच पेटवली. बोलता बोलता लोक पाप करतात. बोलता बोलता बिडी काढली, समईवर पेटवली. त्याला म्हणलं का रे, तुला हे किती योग्य वाटतंय? पुजारी ना तुम्ही, पुजारी, किती पट योग्य वाटतंय? त्याने सांगितलं, महाराज काय करावं, तलप आहे, तलप लय बेकार असते. तलप लावायची